तर एक महत्त्वाची अपडेट येते, डोंबिवलीचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। त्याला कदाचित आता कोर्टाकडे घेऊन गेलेत। खरं तर रमेश म्हात्रे हा प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन रुग्णालयात ॲडमिट झालेला होता आणि त्यानंतर त्याला कोर्टात कधी हजर केलं जाणार असा सवाल उपस्थित होत होता। अखेर आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, ज्या प्रकारे माधवी आपण बघितलं, रमेश म्हात्रे खरं तर कालच कोर्टात हजर केलं जाणार होतं, मात्र प्रकृती अस्वस्थामुळे कळवा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उच्च रक्तदाबाचा त्याला त्रास होत होता, मात्र डॉक्टरांनी आता प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आणि त्याला आता कोर्टात नेलं जाणार आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं, डोंबिवलीतल्या शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण केली, त्यानंतर 4 जणांना अटक करण्यात आली। त्यामध्ये रमेश म्हात्रे आणि इतर 3 जण होती। 3 जणांची सुद्धा पोलीस कोठडी आज संपतीये, त्यामध्ये रमेश म्हात्रेंची पोलीस कोठडी संपतीये। त्यामुळे या 4 जणांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रमेश म्हात्रेला हजर करण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र न्यायाधीशांनी सांगितले की जोपर्यंत प्रत्यक्ष हजर राहत नाही तोपर्यंत पुढची सुनावणी होऊ शकणार नाही। त्यामुळे आज जेव्हा रमेश म्हात्रे कोर्टात हजर राहील, त्यामुळे पुढे कल्याण कोर्ट न्यायाधीश नेमके काय आदेश देतात हे पाहावं लागेल। नक्कीच काल कोर्टानं कान उघडणी केल्यानंतर आता त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आता रमेश म्हात्रेला घेऊन पोलीस कोर्टाच्या दिशेने गेलेले आहेत। आज कोर्टात पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर नेमकं पुढे काय होतं, त्याला पोलीस कोठडी सुनावली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेदांत, या सगळ्या प्रकरणावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। खरं तर रमेश म्हात्रेचे जुने काही व्हिडिओ समोर येतात आणि त्यासोबतच त्याचं एकूणच क्राईम रेकॉर्ड कसं आहे हे देखील समोर आलेलं आहे। तब्बल 18 गुन्हे त्याच्यावर आहे। हे सगळं पाहता एका बाजूला ही सगळी कोर्टाची प्रक्रिया सुरूच राहील, मात्र राजकीय दृष्ट्या त्याला निलंबित केलं पाहिजे होतं, त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे होती, ती मात्र होताना दिसत नाहीये। नक्की ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, म्हणजे अगदी आधीपासूनचं जर रेकॉर्ड चेक केलं तर छोटे मोठे 18 गुन्हे रमेश म्हात्रेवर दाखल आहेत। त्याशिवाय जे इतर 3 आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि ही सगळी आपण जर बघितली गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता एक नगरसेवक, एक लोकप्रतिनिधी म्हणून रमेश म्हात्रे काम करतो आणि अशा प्रकारे जेव्हा एका रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना मारहाण करणं, त्यांना शिवीगाळ करणं, या सगळ्या मुद्द्यावरच विरोधकांनी आवाज उठवला। कारण सत्ताधारी पक्षाचा हा नगरसेवक आहे, त्यामुळे विरोधकांनी या सगळ्यावर अधिक आवाज उठवला आणि त्यांनी सांगितले की याचं नगरसेवक पद हे रद्द केलं पाहिजे, यावर कठोर कारवाई व्हायला हवी। म्हणजे कोर्ट जे काही आदेश सुनवेल, पोलीस कस्टडी सुनवेल, या सगळ्याची सुनावणी होईल, मात्र नगरसेवक पद रद्द केलं पाहिजे। त्यामुळे कोर्ट नेमकं काय आदेश देतं, त्यानंतर त्यांचा पक्ष नेमका काय निर्णय घेतो, हे सगळं आज या सगळ्या घडामोडी आज आपल्याला घडताना पाहायला मिळतील। वेदांत, यावरून आणखी काही सवाल उपस्थित होत होते। एक म्हणजे रमेश म्हात्रेला अटक करताना जी काही दिरंगाई झाली त्यावरही सवाल उपस्थित करण्यात आले। त्यानंतर माध्यमांनी आवाज उठवला, काही विरोधकांनी आवाज उठवला आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई झालेली आहे। त्यानंतरही प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत तो रुग्णालयामध्ये आराम करत होता। या सगळ्या गोष्टींवरही काही महत्त्वाचे सवाल उपस्थित होत आहेत। या सगळ्यावरही संताप व्यक्त होतोय। अर्थात ज्या प्रकारे सीसीटीव्ही समोर आला, संबंधित डॉक्टर समोर आले, रुग्णालय प्रशासन समोर आलं आणि एक प्रकारे विरोधकांनी सुद्धा या सगळ्यामध्ये दबाव आणला। कारण फक्त समज दिली जात होती पोलिसांकडनं, रमेश म्हात्रेने सुद्धा दिलगिरी व्यक्त केली, मात्र ज्यानंतर एक प्रकारे त्यांना अटक व्हावी, योग्य तो न्याय त्या डॉक्टरांना मिळावा। कारण अशा प्रकारे रुग्णालयात येऊन त्याला डॉक्टरांना मारहाण करणं, शिवीगाळ करणं, हे सगळं गंभीर प्रकरण बघता त्याला उशिरा अटक करण्यात आली, त्यावरही सवाल उपस्थित करण्यात आले। त्यानंतर जसं तू सांगितलंस की थेट पोलीस कोठडीत न जाता त्याची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कळवा रुग्णालयात, म्हणजे कल्याण रुग्णालयात नाही तर कळवा रुग्णालयात त्याला आणण्यात आलं। 1 दिवस त्यांनी तिथे मुक्काम केला आणि त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार। त्यामुळे या सगळे प्रश्न आज नक्कीच कोर्टामध्ये उपस्थित होऊ शकतात। त्यासोबत डॉक्टरांची बाजू, कारण जे 2 डॉक्टर आहेत, जी माहिती सूत्रांकडून मिळते, त्या दोन्ही डॉक्टरांनी या सगळ्या प्रकरणानंतर राजीनामे दिलेले आहेत। त्यातला एक डॉक्टर तर डोंबिवली शहर सोडून गेलेला आहे। त्यामुळे असे अनेक प्रश्न आज कोर्टामध्ये समोर येतील।
नक्कीच हे सवालही कोर्टात उपस्थित केलेच जातील. मात्र वेदांत, जसं आपण म्हणत होतो की पक्षाकडून, पक्षश्रेष्ठींकडून अजूनही रमेश म्हात्रेला काही समज देण्यात आली नाही किंवा ठोस अशी कारवाई झालेली नाही. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांची या संदर्भात काही प्रतिक्रिया समजू शकली का? श्रीकांत शिंदेंनी खरं तर एक ट्विट केलेलं होतं आणि या गोष्टीवर संताप व्यक्त केला. मात्र तेवढं पुरेसं नव्हतं. या दोघांकडून किंवा भाजपचे नेते असतील, या सगळ्यांकडून काही संताप व्यक्त केलाय का? या सगळ्या घटनेसंदर्भात त्यांनी नेमकी काय कारवाईचे संकेत दिलेत, काय म्हणणं आहे त्यांचं? सध्या तरी कुठलीही कारवाई पक्षाकडनं केली गेलेली नाही. मात्र ज्या प्रकारे पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर दिली, त्यांचं म्हणणं आहे की या घटनेचं समर्थन कोणी करणार नाही. जे कृत्य रमेश म्हात्रेंनी केलं त्याचं समर्थन कोणी करणार नाही. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याचं म्हणणं सुद्धा जाणून घेतल्याचं कळतंय काही नेत्यांनी किंवा त्या ठिकाणचे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आहेत, त्याचं म्हणणं सुद्धा जाणून घेतल्याचं कळतंय. नक्कीच. मात्र याचं कुठलंही समर्थन पक्षाकडनं करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे जसं तू म्हणते की कारवाई केली जाणार का, अर्थात आज कोर्ट नेमके काय आदेश देतं, न्यायाधीश काय आदेश देतात, त्यानंतर पक्ष सुद्धा कदाचित या सगळ्या संदर्भात कारवाई करू शकतो. नक्कीच या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.